आज आपण पाचवा धडा सुरू करत आहोत. यामध्ये सराव संच 14. आता इथे एक तुम्हाला गणित दिलेलं आहे आणि सारणी आहे. 378.025 या संख्येत प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत सारणीत लिहा. स्थानिक किंमत आपण तिसऱ्या चौथ्या वर्गात शिकलेलो आहे कसे काढायची, तीच आपल्याला इथे लिहायची आहे. आता इथे अंक आपल्याला स्थान माहिती आहे, एकक, दशक, शतक आणि दशांश अपूर्णांकाचे स्थान जर म्हटले तर आपण इकडे उजवीकडे दशांश म्हणजे दशांश अपूर्णांकानंतरचे जे स्थान येतात त्याला दशांश, शतांश आणि सहस्त्रांश असं आपण म्हणतो. तर हे आपण एकक, दशक, शतक शिकलेलो आहे. इथे संख्या आहे 378, त्याच्यामुळे 378 शतक 3, दशक 7 आणि 8 ही आपण लिहिलेली. आणि दशांश चिन्हानंतरचे जे अंक आहेत ते आपण इकडे दशांश म्हणजे 0, नंतर शतांश 2, दशांशपासून 2 घरं आणि सहस्रांश दशांश चिन्हापासून 3 घरं आपण इथे लिहिलेले आहे. मग आता याची किंमत कशी लिहायची, इथे आपल्याला वरच्या कॉलममध्ये शतक म्हणजे 100, दशक म्हणजे 10, एकक म्हणजे 1, दशांश म्हणजे 1 दशांश, शतांश म्हणजे 1/100 आणि सहस्त्रांश म्हणजे 1/1000 असं दाखवलेलं आहे. आता आपल्याला स्थानिक किंमत इथे 3 हा अंक शतकच्या रकान्यात असल्यामुळे इथे स्थानिक किंमत याची 2 शून्य देऊन 300 येईल. आता आपल्याला 7ची स्थानिक किंमत लिहायची आहे, दशक आहे म्हणून आता इथे 7ची स्थानिक किंमत येईल आपली 7 गुणिला 10 म्हणजेच 70. त्यानंतर एककाची स्थानिक किंमत, एककानंतर कुठलंच घर नाही आहे म्हणून आपल्याला 8 गुणिला 1 म्हणजे तिथे 8. त्यानंतर दशांश चिन्हानंतरची घरं तर इथे 0/10. तर इथे शतांश 2ची किंमत लिहायची आहे 2/10 म्हणजेच आपल्याला इथे दशांश चिन्हानंतर 1 घर याचं आपल्याला इथे या आकड्याच्या आधी वाढवायचं आहे, अंकाच्या आधी. तसंच इथे आपल्याला 5/1000 म्हणजे सहस्रांश म्हणजे तिसऱ्या अंकाची किंमत काढायची आहे. तर आपल्याला इथे 5/1000 मग 1, 2, 3 म्हणून आपण इकडे 1, 2, 3 घरं मोजून इथे दशांश चिन्ह दिलेलं आहे. तसंच इथे शतांश म्हणजे 100. इथे माझं थोडं लिहिण्यात राहून गेलं. शतांश म्हणजे 100, 2/100 तर मग 1, 2 आणि 1 आणि हे 2 घरं आणि नंतर दशांश चिन्ह. ही सारणी आपली पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला सोडवामध्ये बेरीज आणि वजाबाकी दशांश अपूर्णांकाची करायची आहे. प्रश्न क्रमांक 2. तर दुसरा प्रश्न आहे इथे दुसऱ्यामधला पहिला, 905.5 अधिक 27.197 याला उभं मांडून घेऊन याची आपल्याला बेरीज करायची आहे, कारण इथे बेरजेचं चिन्ह आहे. आपण याला उभं मांडून घेऊ. अधिक, आता हे इथे 3 घरं आहे आणि नंतर डेसिमल पॉईंट आहे. इथे 2च घरं आहेत, तर हे 2 घरं आपण इथे न लिहिता हीच चुकी आपण इथे करतो, पण हे इथे लिहायचे नाही आहे. हा आपल्याला इथे लिहायचा आहे पूर्णांक. त्यानंतर पूर्णांकाच्या खालीच पूर्णांकाचे घरं 1, 9, 7. तर मग आता इथे तर आपला एकच पूर्णांक आहे, पूर्णांकानंतर एकच घर आहे आणि खाली आपल्याला पूर्णांकानंतर 3 घरं दिसत आहे. तर आपण इथे 0 लिहून घ्यायचे आहे याच्या जागेवर आणि बेरीज करायची आहे आपल्या नेहमीच्या बेरजेप्रमाणे. 0 आणि 7 7, 0 आणि 9 9, 5 आणि 1 6. नंतर हे दशांश चिन्ह तसंच द्यायचं आहे. 7 आणि 5 12. नंतर हातचा 1 तुम्ही दाखवला तरी चालतं किंवा डायरेक्ट तुम्ही उत्तर लिहिलं तरी चालतं. 2 आणि 1 3 आणि हे 9 तसेच्या तसे 932.69 पहिलं गणित बेरीज केलेली आहे. दुसरं उदाहरण 39 अधिक 700 दशांश चिन्ह 65
39.65 उभं मांडायचं आहे. 39 अधिक, आता इथे दशांश चिन्हानंतर घरं नाही आणि आपल्या याच्यामध्ये आहे म्हणून आपण हे एक घर पुढे घेणार आहे आणि इथे दशांश चिन्ह आणि नंतर 65. इथे काही नसल्यामुळे आपण इथे 00 द्यायचे आहेत. 5, 6 दशांश चिन्ह जसेच्या तसे, 9, 3 आणि 7. तिसऱ्या गणितामध्ये 3 संख्यांची बेरीज करायची आहे, तीसुद्धा उभी मांडून घ्यायची. इथे दशांश चिन्ह आहे आणि पहिल्या मध्ये नाही, तर 40, दुसऱ्यामध्ये 27.7, तिसऱ्यामध्ये 2.451. तर जिथे नाही तिथे आपल्याला 0 द्यायचं आहे. इथे सुद्धा आपण 0 देऊ आणि इथे सुद्धा 0. इथे नाही म्हणून इथे आपण 0 देणार आहे आणि मग याची बेरीज करायची आहे. 0 0 0 1 0 0 5 5 7 आणि 0 7 4 7 आणि 4 11. हातचा आला 1, 7 आणि 2 9 आणि 1 10. हातचा आला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7. 70.151 असं आपल्या इथे या तिसऱ्या गणिताचं उत्तर आलेलं आहे, बेरीज आलेली आहे. आता प्रश्न तिसरा, वजाबाकी करा. हे सुद्धा तसंच करायचं आहे. पहिलं गणित 85.96 उन्हा 2.345 उभं मांडून घ्यायचं आहे. वजाबाकी आहे, थोडे घरं दूर दूर मांडायचे. 2.345. तर इथे आता चिन्ह वजाबाकीचं द्यायचं आहे. इथे काही नसल्यामुळे 0 लिहायचं आहे. आता आपल्याला वजाबाकी करायची आहे. 0तून 5 जात नाही म्हणून आपण इथे एक हातचा घेतला, तो आपण इथून घेतला म्हणून आपण इथे 6च्या ऐवजी 5 केले, कारण हा एक आपण इथे हातचा दिला. तर 10तून 5 गेले, 5 राहिले. त्यानंतर 5तून 4 गेले, 1 राहिला. यानंतर 9मधून 3 गेले, 6 उरले. 5तून 2 गेले, 3 राहिले आणि 8 तसेच. म्हणजेच 83.615 असं याचं उत्तर आलेलं आहे. 83.615. वजाबाकी सुद्धा सोपी आहे, आपल्याच वजाबाकीसारखी आहे, फक्त आपल्याला इथे दशांश चिन्हाचं भान ठेवायचं आहे. हे आपलं पहिलं गणित. दुसरं उदाहरण मांडून घेऊ. 632.24 वजा 97.45. इथे 97 आपल्याला इथून सुरू करायचे नाही आहे. बरेचशी मुलं असे सुरू करतात आणि वजाबाकी चुकते. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की स्थानाखाली स्थान मांडायचं आहे. इथे एकक दशक शतक होता, इथे फक्त एकक आणि दशकच आहे म्हणून आपण एकक आणि दशकाच्या खालीच हे 97 मांडणार आहोत. आता इथे वजाबाकी करायची आहे. 4मधून 5 जाणार नाहीत म्हणून आपण इथे हातचा घेतला 1, हे झाले 14. 14मधून 5 गेले, 9 राहिले. त्यानंतर हा हातचा आपण शेजारच्याकडून घेतला होता म्हणून हा 2मधला 1 इथे दिल्यानंतर इथे उरतो 1. आता परत या 1मधून 4 जाणार नाही म्हणून परत आपण हातचा घेतला या बाजूच्या अंकापासून, तर इथे 11तून 4 गेले, 7 राहिले. नंतर परत आपण इथे 1 दिल्यामुळे इथे सुद्धा 1 राहील आणि परत 1मधून 7 जाणार नाही म्हणून आपण 11तून इथे सुद्धा बाजूच्याकडून हातचा घेतला, तर इथे 11तून 7 गेले, 4 राहिले. त्यानंतर हे थोडं दूर मांडते म्हणजे तुम्हाला
कळेल. आता ही आपण इथे घेतले आणि हा एक जो आहे इथून घेतला, म्हणून आपण याचा इकडे घेतल्यामुळे 3मधून 1 गेला, 2 राहिले. तर हे 2, 2मधून 9 परत जात नाहीत, म्हणून आपण या बाजूच्या 6कडून 1 हातचा घेतला, इथे 12 झाले. 12मधून 9 गेले, 3 राहिले आणि 6मधून 1 इकडे गेल्यामुळे इथे राहतील 5, म्हणजेच 534.79 अशी याची वजाबाकी आली. 200.005 पुन्हा 17.186 उभं मांडायचं आहे. 17.186. थोडं अंतराने मांडते म्हणजे मग हातचा देताना तुमची गडबड होणार नाही. वजाबाकीचं चिन्ह 5मधून 6 जाणार नाही, म्हणून आपण बाजूच्याकडून घेतला तर इथे 15 होतील. 15मधून 6 गेले, 9 राहिले. इथे 10तून 1 गेला, 9 राहिले. 9मधून 8 गेले, 1 राहिला. परत इथे 10 शून्यातून 1 जाणार नाही. इथे आपण याच्याकडून या 10मधून 1 घेतला, त्याच्यामुळे इथे 9 राहिले. इकडे आपण दिला होता, म्हणून इथे हे 10मधून आपण 1 इथे दिला, त्याच्यामुळे इथे 9 राहिले. 9मधून 1 गेला, 8 राहिले. पूर्णांक पॉईंट जसाच्या तसा. त्यानंतर 7मधून 0मधून परत 7 जात नाही, म्हणून आपण परत इथे या 10मधला 1 इकडे दिल्यामुळे इथे सुद्धा 9 राहिले आणि 9मधून 7 गेले, 2 राहिले. त्यानंतर 0 0 0 आणि 1. तर परत इथे 1 दिल्यामुळे इथे 10मधले 1 गेल्यामुळे 9 राहतील. 9मधून 1 गेला, 8 राहिले. आणि इथे हा उसना आपण बाजूच्या अंकाकडून घेतला होता, म्हणून इथे 1 राहिला. 2मधून 1 गेला, 1 राहिला. 182.819 असं याचं उत्तर आलेलं आहे. ते सराव संच 14मधलं तिसरं गणित वजाबाकी करा पूर्ण झालेलं आहे. आता यानंतरची गणितं शाब्दिक उदाहरणं आहेत. इथे सुद्धा आपल्याला गणित वाचून बेरीज करायची की वजाबाकी करायचं ते ठरवायचं आहे.